कालावधीमध्ये आपल्या मतदारसंघामध्ये जी 18 जागा मतदारसंघ आहे त्यामध्ये ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका जी पोलिंगची डेट आहे ती 13 मे आहे, त्याची एप्रिलला निघणार आहे आणि 18 एप्रिलपासून ते 13 मे पर्यंत जे काही विविध प्रोसेस असेल प्रोसेस त्या कालावधीमध्ये होईल। तत्पूर्वी या 18 मे पर्यंत जी काही प्रोसेस आहे आचारसंहिता आहे ती लागू झालेली आहे। त्या अनुषंगाने जी काही कार्य आहेत जे जबाबदारी आहेत त्या पर्टिक्युलर व्यक्तींवर त्या जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत। त्या अनुषंगाने आज तुम्ही येण्याच्या अगोदर सर्व जे तालुकास्तरीय दोन्ही तालुक्यांचे जे एचओडी आहेत त्यांची मीटिंग आम्ही घेतलेली आहे। त्या आचारसंहिता अनुषंगाने ज्या गोष्टी त्या जे एचओडी आहेत जे विभाग प्रमुख आहेत त्यांनी करावायच्या आहेत त्याची त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांनी त्यांचं काम चालू केलेलं आहे। माझ्याबरोबर आपल्या ज्या उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी तेही उपस्थित आहेत। लॉ अँड ऑर्डरच्या अनुषंगाने ज्या काही गोष्टी असतील त्या गोष्टीबद्दल त्यांची आणि आमची एकत्रित मीटिंग झालेली आहे आणि सर्व कोऑर्डिनेशननी त्या गोष्टी करण्याचं त्यांनाही सूचना दिलेल्या आहेत आणि सर्व गोष्टी त्या अनुषंगाने होतील। आता या पुढील काळामध्ये ज्या काही गोष्टी ज्या घटना घडतील त्याच्याबद्दलची जी माहिती आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मीडिया कक्षी स्थापन केलेला आहे। मीडिया कक्षामध्ये तत्काळ आहे आणि बाकी जे 2-3 माणसं आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती कळली जाईल। त्याचबरोबर आपण एक व्हॉट्सअप ग्रुपही तयार केलेला आहे। तुमचे जे आधीतून प्रतिनिधी असतील त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करा आणि एकेकाला फोन करून सांगण्यापेक्षा एकत्रित जी माहिती आहे तुमच्या ग्रुपवर तुम्हाला पोहोचवण्यात येईल।